विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात आज विदर्भामध्ये राज्यव्यापी संमेलन कार्यकर्त्यांचं या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करत आहे। विदर्भातून देखील जास्तीत जास्त उमेदवार ज्या ज्या विभागामध्ये पक्षाचा प्रभाव आहे, पक्षाचे संघटन आहे, त्या सगळ्याच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे। दीक्षाभूमी येथे दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे आणि त्यांचं शिष्टमंडळ इकडे आलेलं आहे। या दीक्षाभूमीचे जे डागडुगीचे काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात त्या तिथं भेट द्यायला आलेले आहेत। काय सांगाल सर, आज आपली नागपूरमध्ये दीक्षाभूमी येथे भेट आहे आणि कशा संदर्भात ही भेट आहे? आज नागपूरला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं कार्यकर्ता राज्यस्तरीय संमेलन, त्या निमित्तानं आज सकाळीच नागपूर शहरामध्ये आम्ही सर्वजण दाखल झालो आहोत आणि आमच्या पक्षाचे मीडिया प्रभारी आयुष्मान भागवतजी लांडगे यांच्या समवेत व समस्त पदाधिकाऱ्यांसमवेत दीक्षाभूमी येथे भेट दिली असता दीक्षाभूमीलगत शासनानं जे अनधिकृतपणे पार्किंगचं काम सुरू केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे। या राज्यातील, या देशातील आंबेडकरी बौद्ध समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आणि त्वरित हे सुरू असलेलं बांधकाम थांबवावं अशी देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये हे काम थांबवण्याच्या फक्त घोषणा केलेली आहे। आमच्या पक्षाची मागणी आहे की हे काम रद्द झालं पाहिजे आणि सोबतच बाजूला जे भूखंड रिकामे आहे शासनाचे ते देखील दीक्षाभूमीला वर्ग करावे अशी देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। अशा चर्चा झाली आहे, काय सांगा? सर्वप्रथम आपण अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं राज्यव्यापी कार्यकर्ता संमेलन आज नागपूर येथील आमदार निवास येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि उत्साहात पार पडलं। आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्णय देखील आजच्या ह्या मीटिंगमध्ये पारित करण्यात आला आणि अनेक प्रश्नावर चर्चा करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने भविष्यकाळामध्ये आपल्या पक्षाची बांधणी कशा पद्धतीने असेल यावर देखील सखोल चर्चा करण्यात आली। काय विशेष ज्वलंत असे मुद्दे घेऊन चर्चा झाली? ज्वलंत मुद्दा नागपूर येथील जे दीक्षाभूमी आहे त्या ठिकाणी शासनाने जी अनधिकृत पार्किंगची हे केलेली आहे निर्मिती, ती मुळातच चुकीची आहे। त्या ठिकाणी स्तूप आहे आणि पार्किंगच्या बांधकामामुळे, खोदकामामुळे स्तूपाला इजा पोहोचू शकते। म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये कामकाज स्थगित करण्याची घोषणा केलेली आहे, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची अशी मागणी आहे का ते स्थगित न करता ते पूर्णपणे रद्द करावं अशी आमची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी सरकारकडे आहे। कोघातला आता इलेक्शन आहे, विधानसभेचे इलेक्शन आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष काय भूमिका स्पष्ट करणार आहे? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई या विभागामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं प्राबल्य आहे, नेटवर्क उत्तम आहे, अशा ठिकाणचे मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढवणार आहे। आमचे महाराष्ट्राचे आणि केंद्राचे नेते विभागावर दौरे करत आहे आणि ती चाचपणी देखील सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये कुठून लोक आले आहेत आणि भविष्यात कशा प्रकारची पक्ष बळकटी करणार आहे? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या ह्या राज्यव्यापी संमेलनाला महाराष्ट्रातून बऱ्याचशा जिल्ह्यातून प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि आज आपापल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी कशा पद्धतीचे डावपेच आणि आखणी करायची हेच आज या ठिकाणी ठरवलं आहे आणि आपापल्या गावी आणि आपापल्या मतदारसंघात जात असताना कार्यकर्ते हा मेसेज घेऊन आपल्या गावी जाणार। भविष्यात महाविकास आघाडीसोबत आपली युती राहणार आहे? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला युती आणि आघाडीकडून निमंत्रण आहे, परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा चार्टर ऑफ डिमांड मागणीनामा जो पक्ष स्वीकारेल त्या पक्षाबरोबर जाण्याचा विचार केला जाईल।